बैठक झाली, त्या बैठकीमध्ये काय निर्णय झाले? समोर बघा. आज आम्ही छगन भुजबळ साहेबांची सगळ्या ओबीसी नेत्यांनी आज भेट घेतलेली आहे. या बैठकीमध्ये जे काही मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजाचे दाखले देऊन बॅकडोर एंट्री करून ओबीसीमध्ये घुसवण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याचा निषेध करण्यासाठी, त्याला विरोध करण्यासाठी आज सगळ्या ओबीसी नेत्यांनी आज भुजबळ साहेबांची भेट घेतली आणि भुजबळ साहेबांची बैठक होऊन त्या बैठकीमध्ये भुजबळ साहेबांनी जी भूमिका काल मांडलेली आहे की सरसकट मराठा समाजाला कुणबी समाज दाखले देऊन ओबीसीमध्ये घेऊ नये आणि त्याच्यामुळे ओबीसी समाजावरती फार मोठा अन्याय होणार आहे. 450 गरीब जमाती आहेत गावागावामध्ये, खेड्या पाड्यामध्ये तेली साळी माळी कुस्ती कुंभा धनगर वडा भटके उमुक्त 12 मोठेदार ही सगळी मंडळी जी आहे या मंडळींचं जे त्यांच्या मुलाबाळांचं लेकरांचं आरक्षण जे आहे ते आरक्षण अशा प्रकारे कुणबी दाखले देऊन हडप करण्याचा प्रयत्न जो महाराष्ट्रात सुरू आहे तो आम्ही संपूर्ण हे ओबीसी सगळे नेते मंडळी जे आहेत ते मुळीच खपवून घेणार नाही. आणि आज भुजबळ साहेबांनी आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही मंत्रिमंडळात राहून तुम्ही संघर्ष करायचा आहे, आम्ही बाहेर संघर्ष करू, कुठल्याही प्रकारे राजीनामा वगैरे देऊन बाहेर पडायचं नाही, ही विनंती आम्ही भुजबळ साहेबांना केलेली आहे. आणि आता हा जो संघर्ष जो आहे हा आमच्या हक्काचं आरक्षण जे आहे त्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी सगळे महाराष्ट्रातले ओबीसी भटकेमुक्त जे आहे ते आता या ठिकाणी इथून पुढे रस्त्यावरची लढाई आम्ही सुरू करत आहोत. आम्ही दिवाळी संपायची वाट पाहत आहोत आणि दिवाळी झाली की आम्ही आमचे हा जे आंदोलन जे आहे आमच्या राज्यभर आंदोलन आमचं सुरू राहील. महाराष्ट्र सरकारनं आम्हाला शब्द दिला होता की कुठल्याही परिस्थितीत आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही. सुरुवातीला सांगितलं की फक्त निजामाच्या नोंदी आम्ही घेऊ, त्या काय 5,000 निघाल्या, 11,000 निघाल्या, आम्ही मान्य केलं. पण आता जे शिंदे समिती आहे त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात नोंदी शोधायच्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊन ओबीसीमध्ये म्हणजे मागासवर्गीयमध्ये घालायचं हे जे षडयंत्र आहे हे आम्ही हाणून पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातला मराठा समाज मागासलेला नाही हे यापूर्वी सिद्ध केलेलं आहे. मग असं असताना आता कुणबी दाखला दिल्यामुळे मागासवर्ग होतो का? जात बदलण्याचा अधिकार कुणालाही नाहीये. आणि हे सगळा विषय जो आहे जरी हा दाखले असे दिले गेले तर आम्ही न्यायालयाची लढाई सुद्धा लढण्याचा निर्णय आजच्या बैठकीत आम्ही केलेला आहे. आम्ही हा सगळा विषय जो आहे कारण कुठली समिती नेमून कुणाला मागासवर्ग करता येत नाही ना. एखाद्याला मागासवर्ग करायचं असेल तर डेफिनेट प्रक्रिया त्याला राज्य मागासवर्ग आयोग आहे. हे काय शिंदे समिती नेमायची, ज्या काही समित्या नेमल्या, जे काय आयोग नेमले सगळे मराठा समाजाचेच सगळे नेमले. आज 3 तुम्ही भोसले रिटायर्ड हायकोर्ट जज भोसले आहेत तेही मराठा आहेत, शिंदे मराठा, गायकवाड मराठा, सगळे मराठा तुम्ही नेऊन त्यांच्याकडून अहवाल घ्यायचा आणि ओबीसीने काय करायचं बघ. म्हणून भुजबळ साहेबांची जी भूमिका जी आहे ती योग्य भूमिका आहे की असे न्यायमूर्ती जाऊन जर आम्ही तुम्हाला आरक्षण देतो हा मार्ग आहे तो मार्ग आहे असं जर सांगत बसलं तर ओबीसीचं काय होणार या महाराष्ट्रामध्ये. म्हणून आम्ही आव्हान करत आहे आम्ही आपल्या बाजू सगळ्या ओबीसीना आता सगळ्यांनी रस्त्यावर आल्याशिवाय आपल्या मुलाबाळांचं आपलं हे जे आरक्षण जे आहे ते हिसकावून घेतल्याशिवाय हे राहणार नाही. ते प्रस्तावित मंडळी आहेत, सत्ताधारी आहेत, आमदार यांचे आहेत, खासदार यांचे आहेत, मंत्री यांचे आहेत, मुख्यमंत्री यांचे आहेत, पंतप्रधान, अगदी केंद्राचं सरकार सुद्धा यांचं आहे. त्यामुळं आमच्या हक्काचं संरक्षण जे आहे ते करायचं असेल तर आम्हाला रस्त्यावर यावंच लागेल. आमचा पहिला जो मेळावा जो आहे या दिवाळीनंतर 17 तारखेला अंबडला जो आहे तो पहिला मेळावा या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर 26 नोव्हेंबरला दुसरा मेळावा जो आहे तो संपूर्ण मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यातून जे आहे ओबीसी बांधव जे आहेत ते लाखांच्या संख्येने हिंगोली या ठिकाणी 26 नोव्हेंबर येणार आहेत. त्यानंतर डिसेंबरमध्ये आम्ही पश्चिम महाराष्ट्र असेल, नागपूर असेल, कोकण असेल, या सगळ्या उत्तर महाराष्ट्र असेल सगळ्या विभागामध्ये आम्ही ओबीसीचे लाखांचे आम्ही दाखवून देऊ की आमची संख्या 7% आमची लोकसंख्या आहे. आणि 7% समाज जो आहे तो एकत्रितपणे जर एकाकडे गेला तर सरकारनं सुद्धा खाली खेचायची ताकद जी आहे ती या महाराष्ट्रातल्या ओबीसीमध्ये आहे. त्यामुळे कुणी असं समजू नये की ओबीसी आता रस्त्यावर येऊ शकत नाही, त्या धमक नाही, ताकद नाही. पण मतपेढीतून नक्कीच त्याची ताकद जो आहे तो दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आम्ही इशारा देऊ सरकारला की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावायचा प्रयत्न जर आपण केला, त्यांच्यावर अन्याय करायचा प्रयत्न केला तर हा ओबीसी जो आहे तो शांत बसणार नाही. अशा प्रकारचा निश्चय जो आहे आज आम्ही आजच्या बैठकीत केलेला आहे. भुजबळ साहेबांच्या पाठीमागे संपूर्ण ओबीसी समाज जो आहे तो ठामपणे उभा आहे. या ठिकाणी आगरी समाजाचे नेते आहेत, भटक्या समाज नेते आहेत,
वंजारी समाजाचे नेते या ठिकाणी टीपी मुंडे सर आहेत. अशा प्रकारे मुस्लिम ओबीसीचे सुद्धा नेते या ठिकाणी आलेले आहेत आणि लक्ष्मण गायकवाडजी आमचे भटके उपमुक्तांचे नेते आहेत. बसेंद्र भोसले जे आहेत भंडारी समाजाचे नेते या ठिकाणी आहेत. सगळ्या नेत्यांनी आम्ही निर्धार केलेला आहे की मरणाची लढायची पाळी यांचं चालेल, पण कुठल्याही परिस्थितीत ह्या आमच्या गरीब ओबीसी समाजाचं जे आहे हे आरक्षणाला आम्ही संरक्षण केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. कुठलाही दबाव तंत्राला सरकार जर बळी पडत असेल तर त्या सरकारचा सुद्धा आम्ही निषेध केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. और एक बात है कि जो ओबीसी के हित की बात करेगा वही इस राज्य में राज्य करेगा. मैं आपल्या मार्फत मैं पूरे देश के ओबीसी के नेताओं को मैं आह्वान करता हूं कि महाराष्ट्र का ओबीसी का आरक्षण, महाराष्ट्र का ओबीसी खतरे में है. हमें आपकी मदद की जरूरत है. आप हमें सहायता कीजिए. आप भी हमारे सहायता के लिए आपको यहाँ आना पड़ेगा. महाराष्ट्र में हिंगोलीच्या कार्यक्रमामध्ये आम्ही तेजस्वी यादवना सुद्धा आम्ही बोलवणार आहोत. परराज्यातले ओबीसी नेते सुद्धा आम्ही बोलणार आहोत. सिद्धरामय्यांना आम्ही बोलणार आहोत. सगळे ओबीसी नेते, सगळ्या पक्षाचे नेते जे आहेत त्या सगळ्या नेत्यांचे पक्षाचे जोडे बाहेर काढून ओबीसींच्या हितासाठी आम्ही सगळे या ठिकाणी एका व्यासपीठावर इथून पुढे महाराष्ट्रामध्ये दिसेल. आणि ओबीसीच्या हक्काची लढाई जी आहे ती या महाराष्ट्रामध्ये जे आहे ते आम्ही सुरू केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. मी व्हीजेएनटीच्या व्हीजेएनटीसाठी व्हीजेएनटी बद्दल जरा मला बऱ्यापैकी भाजपला मतदान केलेलं होतं, भाजपच्या पाठीशी उभं होता. आता भाजपचे नेते वोकल किंवा भुजबळ ज्या पद्धतीने पुढे येऊन बोलतात ओबीसी समाजाबद्दल तसे कोणी बोलत नाहीत, तर गरज पडल्यास तुम्ही भाजपचा पाठिंबा काढून घेणार आहे सगळ्यामधून असं म्हणाले. हे बघा, आमचा लढा आहे कुठल्या पक्षाला पाठिंबा द्यायचा किंवा कुठल्या पक्षाला काढून द्यायचा हा विषय नाही. आमचा विषय आहे की ओबीसीचं आरक्षण जे आहे या गरीब समाजाचा 450 जमातीचं आरक्षण आहे ते आरक्षण टिकवणे हे आमचं प्राथमिक कर्तव्य आहे. आणि यापैकी जे कोणी आमदार ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधात जातील त्याला मात्र ओबीसी समाज जो आहे तो नक्कीच त्याला मतदान करणार नाही म्हणजे नाही. ओबीसी समाजाला दिलेलं आरक्षण चुकीचं आहे अशा आशयाची एक याचिका हायकोर्टात न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली आहे. त्यात दावा करण्यात आलेला आहे की ज्या पद्धतीने सध्या आरक्षण दिलं गेलेलं आहे ते घटनाबाह्य आहे आणि ते अध्यादेश रद्द करावं अशा पद्धतीचे प्रमाणात जास्त असताना देखील ते दिलंच गेलेलं आहे. हे पहा, अशा याचिका गेल्या अनेक वर्षापासून ह्या ओबीसीच्या आरक्षणाविषयी याचिका दाखल केलेल्या आहेत. डॉक्टर बाळासाहेब सावर्डेंची याचिका अजूनही प्रलंबित आहे. अशा अनेक याचिका प्रलंबित आहे. आम्ही अशा याचिकांना आम्ही भीक घालत नाही. आमची याचिका सुद्धा जी आहे आता आमच्या नोटिसेस सुद्धा ज्या आहेत त्या सरकारला आमच्या जात आहेत. आम्ही सुद्धा न्याय लढाई जी आहे ती न्याय लढाई आम्ही सुरू करत आहोत. हा विषय जर इथल्या इथं थांबला नाही तर मग मात्र आम्हाला न्यायालयामध्ये कुठल्याही परिस्थितीत सरकारवरती कंटेम्प्ट ऑफ कोर्ट पिटिशन सुद्धा जे आहे, कारण सुप्रीम कोर्टच्या जजेसने निर्णय दिलेला आहे की महाराष्ट्रातला हा मराठा समाज मागास नाही आहे आणि असं असताना पुन्हा मागासवर्गीय त्याला ठरवण्याचा हा जो प्रयत्न सुरू आहे हा प्रयत्न घटनाबाह्य आहे. घटनेमध्ये एखाद्या समाजाला मागासवर्ग व्हायचा असेल ते एक प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रियामध्ये हा महाराष्ट्रातला मराठा समाज हा निकष पूर्ण करत नाही. आणि असा निर्णय असताना सुद्धा पुन्हा एकदा त्यांना मागासवर्गीय करायचा. जवळपास 7-8 आयोगांनी सांगितलेलं आहे की मराठा समाज मागास नाही आहे आणि त्यांच्या आरक्षणाला कुणी विरोध केलाय? आम्ही विरोध नाही केलेला आहे. त्यांच्या ज्या 58 मोर्चा मूळ जो सकल मराठा समाजाची जी मागणी आहे की त्यांना 50% वरचं आरक्षण हवं होतं ते घ्या ना, आम्ही नाही म्हणत नाही. तुम्ही आता 50% आतमधलं मागासवर्गीय न होता मागासवर्गीयाचे भोग तुम्ही भोगले का? आम्ही भोगलेले आहेत. आमच्या तोंडाकडे बघून तुम्ही थोकलेले आहात ना 10 वर्ष 10 पिढ्या आमच्या. त्यामुळे हे मागासवर्गीय जे भोग भोगायचे नाहीये. नुसतं मागासवर्गीय म्हणून आम्हाला दाखले पाहिजेत आणि त्या ओबीसीच्या हक्कातलं आरक्षण तुम्ही हडप करायचं याला आमचा विरोध आहे. आणि म्हणून आमचं विनंती आहे मराठा समाज नेत्यांना सुद्धा, बांधवांना सुद्धा आणि सरकारला सुद्धा की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे. तुम्ही 50%च्या धरू द्या. आता ईडब्ल्यूएस 10% पैकी 8.5% आरक्षण तुम्ही घेतलंय. आणखीन 5-10% वाढवून घ्या. आमचं काही म्हणणं नाही. तुम्हाला वरती 50%च्या वेगळा पद करून जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे आरक्षण दिलं होतं ते घ्यायचं असेल तर त्यालाही आमचं म्हणणं नाही आहे. आमचा आक्षेप जो आहे तो फक्त तो ओबीसीमध्ये या ठिकाणी येऊ नये. केंद्र सरकारकडून आपण 3 दिवसामध्ये ईडब्ल्यूएसचं घटना दुरुस्ती करून आरक्षण लागू केलं केंद्र सरकारने. पण तशाच प्रकारे जे आहे तशा घटना दुरुस्ती करून 3-4 दिवसामध्ये या मराठा समाज महाराष्ट्रातला असेल, राजस्थानमधला गुज्जर समाज असेल, त्याचप्रमाणे पाटीदार समाज असेल, कापूस समाज असेल, जाट समाज असेल, या सगळ्यांना आरक्षण जे आहे या सगळ्यांना आरक्षण केंद्र सरकार देऊ शकते. माझी विनंती आपल्या माध्यमातून केंद्र सरकारला की हा विषय जो आहे आपण केंद्र सरकारने हातात घ्यावा आणि केंद्राने अशा प्रकारे घटना दुरुस्ती करून
हा जर ईडब्ल्यूसी आरक्षण वाढवलं किंवा सेपरेट काही दिलं अबकडं करून तरी सुद्धा आमची काही हरकत नाही, त्यांना न्याय मिळेल. आणि आमचं आरक्षण जे आहे आमचं आरक्षण अवधत राहील. 60% समाजाला फक्त 27% फक्त आरक्षण आहे. शंभूराज देसाई यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली आणि असं म्हटलं की छगन भुजबळ हे राज्यामध्ये संभ्रम निर्माण करत आहेत आणि संभ्रम निर्माण करण्याची त्यांची जुनी सवय आहे. भडक वक्तव्य करून ते संपूर्ण प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न करतात असं बोलतात ते. हे पहा, छगन भुजबळ साहेबांनी जी भूमिका मांडलेली आहे, जी मुख्यमंत्र्यांनी मांडली तीच मांडलेली आहे, जी उद्धव साहेबांनी मांडली, अजितदादांनी मांडली, शरद पवार साहेबांनी सुद्धा मांडलेली आहे. किंवा ह्या गरिबांच्या ताटातलं आरक्षण न आपण खेचता दुसरं वेगळं आरक्षण दिलं गेलं पाहिजे, सगळ्यांनी ती भूमिका मांडलेली आहे. छगन भुजबळ साहेब अशी वेगळी भूमिका काय मांडलेली आहे म्हणून छगन भुजबळ साहेबांना टार्गेट जे आहे ते का केलं जाते हा आमचा प्रश्न आहे. मनोज जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप केला आहे की त्यांचं म्हणणं आहे की ओबीसी नेते आहेत ते मराठ्यांच्या मुलांविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी एक षडयंत्र रचतात अशा पद्धतीचे आरोप त्यांनी केले. हे बघा, सत्ता तुमची आहे, कुणावरती गुन्हे दाखल करायचे कोणा हे तुमच्या हातात आहे. आमचं तिथं कोणी नाही. एक आमचा छगन भुजबळ आहे काय, तो त्या मंत्रिमंडळामध्ये आमचा भांडतोय, आमचा आवाज उठवतोय, त्याचा सुद्धा आवाज दाबायचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उभा केला जातोय. कुठल्याही प्रकारे छगन भुजबळ साहेबांचा आवाज जो आहे तो आम्ही दाबू देणार नाही. मी बोलतो आता. झाले होते ते गुन्हे बीडमध्ये ज्या पद्धतीनं गुन्हे दाखल झाले हा एक कुठेतरी कट केस रचला गेला होता आणि त्यामुळे हे गुन्हे मागे घेऊ नये अशा पद्धतीचं मुख्यमंत्र्यांनी काल भूमिका वाटली. तुमचं या संदर्भामध्ये काय म्हणणं आहे? कारण की जरांगेंचं असं म्हणणं आहे की बऱ्याचशाच काही लोकांनी तिथं तोडफोड केली आणि आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून मराठा समाजाच्या तरुणांना अडकवण्याचं षडयंत्र. ओबीसी नेते षडयंत्र रचतायत मराठा समाजाच्या विरोधात, असं थेट आरोप जरांगेंनी आता काही वेळापूर्वी केले. हे पहा, बीडमध्ये जे काही ओबीसी नेत्यांचे बंगले जाळले, त्याचप्रमाणे प्रकाशदादा सोळंकी यांचे राजकीय नेत्यांचे बंगले जाळले, ओबीसी नेत्याचं हॉटेल जाळलं काय, हे सगळे जाळपोळीच्या घटना ज्या आहेत यापूर्वी कधीही महाराष्ट्रानं पाहिलेल्या नाहीयेत. अशा प्रकारे एखाद्या समाजाला टार्गेट करणं आणि त्याचा आम्ही निषेध करतो. आणि हे जे दंगल हे जे जाळलेलं आहे, जरांगे पाटील यापूर्वीच म्हणालेत की ते आमचे आंदोलक नाही आहेत म्हणून. मग ते कुठल्या राजकीय पक्षाचे असतील, पण हे राजकीय वैमनस्य काय सगळं सीसीटीव्हीमध्ये आलेलं आहे. आणि आता माझी मागणी आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना, सरकारला सुद्धा जे कोणी दोषी याच्यामध्ये आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई झाली गेली पाहिजे. आणि 307चे गुन्हे जे आहेत ते गुन्हे नोंदवलेले आहेत, ते मुळीच गुन्हे मागे घेता कामा नये. कारण जरांगे म्हणतात ते आंदोलक नाही आहेत, ते आमचे लोक नाही आहेत, ते कुणाचे आहे ते शोधावं. मग जरांगे अशी मागणी करू शकत नाही आता. आणि ते ओबीसीचे कार्यकर्ते असतील किंवा कुठले असतील ते येतील ना आता. ते सीसीटीव्हीवर सगळं आलेलं आहे, दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे. फक्त एवढंच की ती चौकशी जी आहे ती पूर्णत्वास गेली पाहिजे, ही आमची मागणी आहे. ती मध्येच काढून घेता कामा नये. सर, एकीकडे मराठा विरुद्ध ओबीसी असा संपूर्ण आता वाद समोर येतोय आणि त्यामुळे राज्यातली शांतता भंग होत नाही का? सर्वसामान्य आता नाही विमुक्त आम्हाला कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये आम्ही वाद करू शकत नाही, कारण तेवढी सक्षम आणि तेवढी आमच्याकडे पॉलिटिकल पॉवर नाहीये. पण एक आहे की हा महाराष्ट्रातला जे वातावरण जे आहे ओबीसी आणि मराठा समाजाचं जे गेली 70-75 वर्ष जे आहे गावागावामध्ये खेड्यापाड्यामध्ये बंधुत्वाचं वातावरण होतं, सौहार्दाचं वातावरण होतं, ते वातावरण जे आहे ते वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रस्थापित समाजाकडून होत आहे. कारण आम्ही आम्ही हक्काचं मागत नाहीये. आमच्या हक्कातलं कुणी मागितलं तर आम्ही कसं शांत बसणार? आमच्या मुलाबाळाचा जर भाकर तुकडा जर जे काय कच्ची बच्ची भाकरी आहे ती पण जर काढून घ्यायला लागला तर ओबीसीने शांत बसावं अशी अपेक्षा कसं कोण करू शकता? त्यामुळे आमचं घर जर तुम्ही जाळत असाल आणि आम्ही शांत बसायचं, आम्ही उजवायचं पण नाही. हे महाराष्ट्रात असं हे घडू नये. आता आम्ही भटक्या विमुक्तांच्या वतीनं मी लक्ष्मण गायकवाड उचल्या का माजी सदस्य आयोगाचा आहे आणि प्रकाश अण्णा आणि ओबीसी आणि भटके विमुक्त आम्ही एकत्र काम करत आहोत. जनमोर्चाचाच आम्ही भाग आहोत. परंतु भटक्या विमुक्तांचे लोक महाराष्ट्रात 45 जातीचे हे विमुक्त भटके म्हणून मागासवर्ग ओबीसीमध्ये येतात. आणि जर वडर, कैकाडी, मसनवाट्यातला मसनजुगी, नंदीबैलवाला, बुरबुर पोचामा रक्त काढून मागणारे लोक, मराठ्याकडं तासानो तास बलूत मागणारे आम्ही लोक, आता आमच्या ताटात जर मराठा, ओबीसी, कुणबी म्हणून जर येणार असेल तर ह्याच्यासारखं दुर्दैव काय? आम्ही भटक्या विमुक्तांच्या लोकांनी जायचं कुठं? आता आम्ही ओबीसी मध्ये आलोत आणि भटक्या विमुक्तांच्या लोकांना सुद्धा महाराष्ट्रातल्या मराठा राजकारण्यांनी जाणीवपूर्वक आम्हाला सुद्धा ओबीसी मध्ये संविधानाच्या बाहेर ठेवलं, आमचं शोषण आतापर्यंत केलं
आमचा एक खासदार आमदार भटक्या विमुक्तांचा 4 कोटी लोकातला एकही बियाला निवडून येऊ देत नाहीत. आता ओबीसी मुळे आम्ही कुठेतरी पंचायत समितीला जिल्हा परिषदला निवडून येऊ लागलो. आता त्याच्याही ताटामध्ये माती घालण्याचं काम कुणब्याच्या नावाने मराठा कुणबी म्हणून जे येत आहे चुकीचं आहे. कुणबी जात हे वेगळे आहे. मी आयोगाचा सदस्य असताना कुणब्याची कोकणामध्ये पाहणी केली. तुम्ही सुद्धा पत्रकारांनी कोकणामधले कुणबी आज बी मराठीच्या पंक्तीला जेवायला बसू शकत नाहीत असा अघोषित नियम आहे. कोकणातले कुणबी टोटली वेगळे. कुणब्यांना अजूनही लग्नाला सन्मानाने मराठा कधीही बोलवत नाही. त्यांना आपल्या ताटापाशी ताट लावलं तर त्याला मारून उठवतात. म्हणून कुणबी आणि मराठा एक होऊ शकत नाही हे आयोगाने सिद्ध केलंय. आणि भटक्या विमुक्ताचे आम्ही लोक भीक मागणारे डवरी गोसाई नंदी बैलवाले यांना एवढं तर वाटलं पाहिजे मराठीच्या वाड्यावर आम्ही तासानोतास भीक मागतो तर कुत्रे अंगावर येतात नाहीतर खरकट उष्ट टाकतात. आज त्यांच्या ताटामध्ये परत मराठा आमच्या भटक्या विमुक्तामध्ये घालणार का? महाराष्ट्र शासनाचा मी या निमित्तानं निषेध करतो की महाराष्ट्र सरकारने हे विचार करावा की विमुक्त भटक्यांचे गाढवं डुकरं खाल्ल्यानंतर डुकरं खाल्लं का म्हणून मराठीच्या लोकांनी महाराष्ट्रात आम्हाला कितीतरी मारलेलं आहे. गावबंदी केलेली आहे. आता डुकरं खाणाऱ्या या भटक्या विमुक्ताच्या ताटामध्ये मराठा जेवणार का? अगोदर आमच्या बरोबर डुक्कर खायला या, आमच्या बरोबर भीक मागायला या, आमच्या बरोबर नंदी बैल घेऊन जरा नाचायला शिका तर भटक्या विमुक्तामध्ये मराठा कुणबी म्हणून या. नसता आम्हाला मारून टाकण्याचं महाराष्ट्राने नवं षडयंत्र रचावं. कारण भटक्या विमुक्तांचे लोक पहिल्यांदा ओबीसी मध्ये आलो आणि गावगाड्याच्या बाहेर राहणाऱ्या लोकांमध्ये आम्हाला सातत्यानं गावगाड्यात मारा मारणारे दगडगोटे मारणारे अजून सुद्धा संपलं नाही. बीडमध्ये काल परवा आमच्या डवरी गोसायला मारलं, नंदी बैलवाल्याला मारलं आणि म्हणून साखळे हत्याकांड झालं. मला सांगा आता मराठ्यानं करायचं काय? मराठ्याचा जेव्हा आम्ही अभ्यास केला महाराष्ट्रामध्ये 29% मराठे 80% सवलती मिळवतात आमदारकीमध्ये खासदारकीमध्ये. जर तुमचे 30% लोक 80% जर आमदार खासदार असताल, साखर कारखाने 75% यांच्या ताब्यात आहेत, शिक्षण संस्था 80% यांच्या ताब्यात आहेत आणि सहकारी बँका 79 जवळपास टक्के हे सहकारी बँका त्यांच्या ताब्यात आहे. तुम्हाला कशा पद्धतीनं तुम्ही मागासवर्गाव गरिबी हटावाचा कार्यक्रम आरक्षण नाही. मागासवर्ग आयोगामध्ये जसं एखाद्या धोब्याला परटाचा माणूस दिसला म्हणून थुंकतात, धनगराला म्हणतात धनगर बसले जेवाया ताकासंग शेवाया, त्याचा अपमान करतात. धनगराचं येड 12 वाजेपर्यंत जात नाही म्हणतात. वारकाचं तोंड बघून म्हणतात, आज तेलाचं तोंड बघून म्हणतात. आता हे मागासवर्गाचे निकष आहेत की अपमानास्पद वागणूक देतात म्हणून ओबीसी मागासवर्ग आहे, भटक्या विमुक्तांचे लोक मागासवर्ग आहेत. मग तुम्ही एवढे टक्केवारी नसणार तुमची गरिबी जरूर असेल. गरीबाला आर्थिक निकषावर सवलत द्यावी. माझं तर म्हणणं 10% केंद्राची सवलत महाराष्ट्र राज्याने मराठ्यांना लागू करावी. मराठ्यांनाच आर्थिक निकषावर 10% राखीव द्यावं आणि आमच्यामध्ये त्यांना येण्यास बंदी घालावं. जेवढे त्यांनी सर्टिफिकेट या 2 महिन्यात वाटलेत म्हणजे आमच्यावर दबाव आणणं, आम्हाला मारून टाकण्याचं षडयंत्र करण्यासारखं हे जे सर्टिफिकेट जे मराठ्यांना वाटत आहेत हे चुकीचं आहे. ती ताबडतोब रद्द करावं आणि भटक्या विमुक्तांचा जोपर्यंत प्रश्न महाराष्ट्रात ओबीसी मध्ये आहे तोपर्यंत एकही मराठा माणूस कुठल्याही अंगाने ओबीसी मध्ये येता कामा नये. कारण ओबीसीत आलं की उदर कैकाडी बेलदार रामुशाला सुद्धा कुणी निवडून या महाराष्ट्रात जिल्हा परिषदला ग्रामपंचायतला येणार नाही. आणि छगन भुजबळ हा एकटा नाही. आम्ही डुकराला ताणू बुक्कीनं मारणारे लोक आहोत भटक्या विमुक्तांचे आणि आम्ही डाके घालतो. खायला नाही तर आम्ही भीक नाही मागत. आम्ही पण त्या तयारीत आहोत. जर आता यापुढे छगन भुजबळ असो, प्रकाश अण्णा शेंडगे असो, आता यांना जर कुणी धमक्या दिल्या तर भटक्या विमुक्तांचे लोक सर्व ओबीसीच्या खांद्याला खांदा लावून बाहेर उतरतील. तेव्हा मराठा
राजकारण्यांनी आता जाणीवपूर्वक राजकीय लोक शरद पवार साहेबांनी आणि मराठ्याच्या पुढाऱ्यांनी पहिल्यांदा विचार करावा की भटक्या विमुक्तांच्या ताटामध्ये मराठ्यांना जीव घालायचं का आणि ओबीसीना. तर आता यापुढे आम्ही एवढा सरकारला इशारा देऊ शकतो की प्रकाश अण्णा शेंडगे जनमोर्चा आम्ही भटक्या विमुक्तांचे लोक आज भुजबळांना पाठिंबा देण्यासाठी इथं आलेले आहोत की भुजबळ साहेब तुम्ही एकटे नाही, आम्ही महाराष्ट्रातले 8 कोटी ओबीसी आणि 4 कोटी दंगा विमुक्तांच्या पाठीशी आहोत. आज की बैठक अण्णा, एक मिनिट. एक मिनिट यांचं बोलूया आपण. ओके, नंतर घेऊया. हे आगरी समाजाचे नेते आहेत. मी दशरथ पाटील अखिल आगरी समाज परिषदेचा अध्यक्ष आहे. ही मातृसंस्था आहे आणि पुढील काही 15 दिवसामध्ये आमच्या ज्या 32 संघटना आहेत समाजाच्या त्या सगळ्या एकत्र येऊन या आरक्षणासंदर्भात निर्णय घ्यायचाच आहे, पण कुठला पवित्रा घ्यायचा यासंबंधी निर्णय घेणार आहेत. मित्र हो, या ठिकाणी प्रारंभापासूनच अशी भूमिका होती की आम्हाला ओबीसी मध्ये नको, आम्हाला स्वतंत्र आरक्षण द्या, अशा प्रकारची मागणी होती. आता कुणब्यामधून आम्हाला प्रवेश, आता आम्हाला या ठिकाणी कुणब्यातून आम्हाला प्रवेश द्या, याचा अर्थ ओबीसीतून प्रवेश द्या. मित्र हो, मी तर जरांगे पाटलांचं अभिनंदन करेल, यासाठी करेल की जो समाज निद्रित अवस्थेत होता, जो आगरी आमचा समाज, तो आता जागृत अवस्थेत झालेला आहे की हा अन्याय कुणासाठी आणि कशासाठी. त्यांना आरक्षणाचं महत्व आता समजलेलं आहे, तो शिक्षित झालेला आहे आणि तो आता सांगतोय की हे जे काय चाललेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, जी दहशतवाद चालू आहे, हॉटेलं तोडली जातात, आमदारांच्या घरावर हल्ले जातात, तरी त्यांना संरक्षण मिळत नाही. ही जर परिस्थिती असेल तर प्रत्येकाने आता संरक्षणासाठी आपलं जागृत राहिलं पाहिजे. मला असं वाटतं आम्हाला या महाराष्ट्रामध्ये शांतता हवी आहे, या महाराष्ट्रामध्ये उन्नती हवी आहे, प्रगती हवी आहे आणि शांतता जर करायची असेल तर कुठल्याही प्रकारचा जो काही अन्याय होणार असेल, कारण शेवटी ओबीसी समाजाला जर द्यायचं असेल आरक्षण तर त्यासाठी तुम्हाला कमिशन नेमायला पाहिजे. अशा प्रकारचं जी काही कमिटी नेमून आरक्षण देता येत नाही. दुर्दैवाने मराठा समाजाचं गैरसमज करून या ठिकाणी जी काही समिती नेमलेली आहे ती सुप्रीम कोर्टात टिकणार नाही आणि म्हणून त्यांना त्या तरुण पोरांना फसवणुकीत करू नका. त्यापेक्षा त्यांना आणखी 10% आरक्षण द्यायचं केलेलं आहे ईडब्ल्यूएस मध्ये, त्यामध्ये निश्चितपणे त्यांचं करा आणि त्यांचा तो न्याय मिटवा. मला असं वाटतं की आम्ही या ठिकाणी निश्चितपणे आगरी समाज आता त्या दिशेने आक्रमक पाऊल उचलणार आहोत. अण्णा, आज की बैठक और अपनी मांग, एक सेकंड, आज की बैठक वंजारी समाजाचे नेते टीपी मुंडे सर बोला. आज या ठिकाणी आम्ही, मी प्राध्यापक टीपी मुंडे. सर एक मिनिट होल्ड करना. अण्णा, एक मिनिट हम ले लेते हैं सर. आणि म्हणून आज मी वंजारा समाजाचा नेता आहे. पूर्वीपासूनच जिल्हा परिषद पंचायत समितीपासून सभापती विधानसभेपर्यंत या ठिकाणी आम्ही जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. वंजारा समाज हा ऊसतोड कामगार आहे आणि ऊसतोड कामगार असल्यामुळं या ऊसतोड कामगारांना न्याय हा ओबीसी मधून पूर्वीपासून मिळालेला आहे. परंतु मित्र हो, या सध्याच्या काळामध्ये हा जो जरांगे पाटील जे आहेत, हे जे मराठा समाजाला आरक्षण मागतायत, हे कशातून मागतायत? ओबीसी मधून मागतायत. कारण ओबीसी मध्ये हा त्यांना कसं येता येईल? कारण मराठा समाज हा उच्चवर्णीय समाज आहे, हा सुप्रीम कोर्टानं नाकारलेला आहे त्यांना. आणि म्हणून त्या ठिकाणी आज मी एवढीच या निमित्तानं आपल्याकडे मागणी करतोय की बाबांनो, आज मराठवाड्यातला, महाराष्ट्रातला जो सहकारी साखर कारखाने चालतात ते केवळ वंजारा, दलित आणि आदिवासी या गोरगरीब समाजावर चालतो आहे, ओबीसीवर चालतो आहे. आणि म्हणून या ओबीसीला धक्का न देता असं त्यांनी म्हटलं होतं, मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय, शासनानं म्हटलंय. परंतु आज काय बोलल्या चाललंय, आज काय करू लागलेले आहेत? सर्रास ओबीसी मधून सर्टिफिकेट देण्याचा प्रयत्न होऊ लागलेला आहे. परंतु हे ओबीसी समाज सहन करणार नाहीये. म्हणून मित्र हो, आज आम्ही या ठिकाणी आज छगन भुजबळ साहेबांच्या बरोबर भेटायला आलोत. आज या ठिकाणी आमची जी मिटिंग झाली, भुजबळ साहेबांच्या पाठीशी वंजारा समाज, ऊसतोड कामगार समाज आणि ओबीसी समाज हा पूर्ण उभा आहे. यापुढे इथूनही अशा प्रकारच्या जर लढाया लढण्याचा प्रयत्न जर
मराठा समाज करत असेल तर तो चालणार नाहीये. त्यांना ओबीसी मध्ये सर्टिफिकेट मागण्याचा अधिकार नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी वेगवेगळे आम्ही सुद्धा मराठवाड्यामध्ये आता अंबरला मेळावा 17 तारखेला, 26 तारखेला हिंगोलीला मेळावा आहे. त्या ठिकाणी लाखो लोक त्या ठिकाणी ओबीसीचे भटक्या विमुक्ताचे येणार आहेत. आणि म्हणून मित्रहो, या ठिकाणी हे शासन ह्या वेगळ्या पद्धतीनं जे चाललेलं आहे याला आमचा विरोध आहे. म्हणून आम्ही ओबीसी मध्ये कुणालाही येऊ देणार नाहीयेत, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. आणि हिंदी एक द्या पटकन, चला हिंदी सबको चाहिए. हा चला घ्या. हिंदीमध्ये ना? हा चला तिथून कुठे दादाला बोलो ना, लक्षात दादा. अण्णा बोला. अण्णा लाईव्ह सुरू आहे. अण्णा लाईव्ह आहे. अण्णा लाईव्ह आहे. अण्णा इकडे. महाराष्ट्र में ओबीसी का आरक्षण खतरे में आ चुका है. ओके. हा ना. महाराष्ट्र में ये मराठा आरक्षण की वजह से ओबीसी का आरक्षण खतरे में आ चुका है. ये महाराष्ट्र में मराठा आंदोलन जो काफी सालों से चल रहा है, उनकी जो मांग थी कि हमें किसी के हक का आरक्षण नहीं छीनना है, हमें अलग से आरक्षण चाहिए, 50% के ऊपर का जो है अलग से उनका प्रवर्ग करके उनको आरक्षण चाहिए. उनकी इस मांग को महाराष्ट्र के सभी ओबीसी भटके मुक्त घुमंतू समाज ने उनको पाठिंबा व्यक्त किया, उनको समर्थन दिया. लेकिन अभी जब सुप्रीम कोर्ट ने उनका आरक्षण जो है वो स्थगित कर दिया, तो उन्होंने उनकी मांग को बदली कर दिया. और उनका अभी मांग ये है कि हमें ओबीसी से आरक्षण देना चाहिए, कुणबी समाज का सर्टिफिकेट देके हमें आरक्षण चाहिए. इसको पूरे महाराष्ट्र के सभी ओबीसी समाज का विरोध है. सरसकट पूरे मराठा समाज को कुणबी समाज का सर्टिफिकेट देके ओबीसी में ये घुसाने का जो षड्यंत्र है, ये षड्यंत्र का हम पूरी ताकत से हम विरोध कर रहे हैं. हम ये होने नहीं देंगे. हम न्यायालयीन कोर्ट की भी लड़ाई हम लड़ेंगे और रास्ते पे भी हम उतरेंगे. और इसलिए हम अभी आज छगन भुजबल साहब जो है उनको समर्थन जो है उनको देने के लिए आज हम यहाँ आए हैं. उनके साथ में हमने बातचीत किया है. आगे की रणनीति जो है, क्योंकि महाराष्ट्र सरकार ने हमें वादा किया है और सभी नेताओं ने हमें वादा किया था कि हम किसी भी हालत में ओबीसी के आरक्षण को हम धक्का नहीं लगाएंगे. लेकिन अभी जो महाराष्ट्र सरकार ने जो सर्टिफिकेट जो आदेश निकाले हैं कि पूरे महाराष्ट्र में कुणबी समाज का जो सर्टिफिकेट जो है वो इस महाराष्ट्र समाज को दिया जाएगा. इस आदेश के खिलाफ में हम पूरा महाराष्ट्र में पूरा ओबीसी समाज रास्ते पे उतरेगा. 17 तारीख को हमारा बहुत बड़ा रैली जो है वो जालना जिले में होने वाला है. फिर 26 तारीख को 26 नवंबर में हिंगोली में लाखों के तादाद में ओबीसी समाज जो है इसके विरोध में जो है वो इकट्ठा होने वाला है. इसके बाद में पश्चिम महाराष्ट्र में बहुत बड़ी रैली होगी, कोंकण में होगी कि वहाँ पे कुणबी समाज बहुत बड़ी संख्या में है. विदर्भ में जो है वहाँ पे भी हमारी रैली हो जाएंगी. और इस तरह से हम एक तरफ से रास्ते की लड़ाई और दूसरी तरफ से हम न्यायालयीन लड़ाई, ये दोनों लड़ाई हम लड़ने जा रहे हैं. हम कल मुख्यमंत्री महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी को मिलेंगे. हम देवेंद्र फडणवीस जो उप मुख्यमंत्री उनको भी हम मिलना चाहते हैं, क्योंकि ये इतना दहशत ये महाराष्ट्र में हुआ है. आज तक एक भी ओबीसी को नेता को इन्होंने संरक्षण दिया नहीं है. आज उनके माल मत्ता और जान का खतरे में है. उनके घर जलाए दिए गए हैं, उनके प्रॉपर्टी जलाए गए, उनके रेस्टोरेंट होटल जो भी है उसको टारगेट किया जा रहा है. और इसलिए जो है इसका हम निषेध करते हैं. और हम केंद्र सरकार से भी मांग करते हैं कि आप केंद्र सरकार भी ये जो दंगल जो महाराष्ट्र में हुई है उसकी जांच किया जाए और जो भी दोषी है उसके ऊपर कार्रवाई करना चाहिए. और सभी ये ओबीसी समाज जो गांव में रहता है उसके जान और प्रॉपर्टी का जो देखभाल जो है उसका संरक्षण करना जो है ये महाराष्ट्र सरकार और केंद्र सरकार दोनों की जिम्मेदारी है. सभी ओबीसी नेताओं को संरक्षण दिया जाना चाहिए. और ये जो आदेश जो महाराष्ट्र सरकार ने निकाला है उसको तुरंत वापस लेना चाहिए. नहीं तो हमारी लड़ाई जो है, हमारी लड़ाई सरकार के खिलाफ में ये जारी रहेगी और ये लड़ाई हम जीत के रहेंगे. सवाल एक है, जैसे बिहार ने ओबीसी जात जनगणना की, क्या महाराष्ट्र में भी उसकी जरूरत आ पड़ी है? क्योंकि जिस तरीके की लड़ाई आप लड़ना चाहते हैं, ओबीसी का वॉल्यूम क्या है, कितना बड़ा है ओबीसी? देखिए महाराष्ट्र में ओबीसी समाज 60% ओबीसी समाज है. इसलिए हम मांग कर रहे हैं कि आप जाति न्याय जनगणना कीजिए जो बिहार ने किया है.
हमें आश्वासित किया गया सरकार की ओर से कि बिहार के आंकड़े सामने आने दीजिए, हम महाराष्ट्र की भी जनगणना जो है करेंगे। अजीत दादा पवार उन्होंने भी समर्थन दिया है कि एक बार जातिगत जनगणना सब समाज के यहाँ होना चाहिए और जिसकी संख्या भारी उसकी उतनी साझेदारी। इस तरह से जो है सब समाज को न्याय जो है ये महाराष्ट्र में मिल सकता है। इसलिए जाति न्याय जनगणना ये हमारी प्रमुख मांग है। ये सरकार मांग नहीं कर रहा है, लेकिन हम रास्ते पे उतरने वाले हैं और ये जो जाति न्याय जनगणना जो है वो ये महाराष्ट्र सरकार से हम करके रहेंगे।